महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। आज अखेर शेतकरी बांधवांचा आनंदाचा सूर्य उगलेला आहे, कारण शेतकरी बांधवांनो अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याची आतुरतेने वाट पाहत होते, परंतु तो दिवस आलेला नव्हता। शेतकरी बांधव फक्त प्रतीक्षाच करत होते, परंतु आज अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज जिल्ह्यानुसार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। शेतकरी बांधवांनो, उद्याच तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आज दिलेले आहे। बघा, पाहून घेऊया काय आहे सविस्तर अपडेट, कारण अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांनी वाट पाहिली होती। यूट्यूबवरही अनेक अफवा सुटल्या होत्या की पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या जमा होईल, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे, आणि सोबतच शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचे काम देखील करावे लागणार, तेव्हाच ही रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार। जर तुम्ही ते काम नाही केलं तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम येणार नाही, हे महत्त्वाची माहिती लक्षामध्ये ठेवा। चला तर शेतकरी बांधवांनो, जाणून घेऊया कोणते आहे ते काम जे की तुम्हाला करायचे आहे, आणि कोणती आहे जिल्ह्यांची यादी। जिल्ह्यानुसार व गावानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। प्रत्येक विभागासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण या ठिकाणी आज मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता शेतकरी बांधवांना उद्यापर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार, परंतु पीक विमा किती जमा होणार असा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे, ते देखील आपण पाहून घेऊया। चला तर सविस्तर माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया। तर राज्यामध्ये 70 लाखहून अधिक शेतकऱ्यांना लाभ। परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 70.63 लाख शेतकऱ्यांनी आपल्या पीक विमा उतरला आहे। यामध्ये सोयाबीन, कापूस, कडधान्य, मूळ उडीद डाळ, उन्हाळी ज्वारी, बाजरी डाळ सारख्या पिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, 50,24,266 हेक्टर जमिनीचा पीक विमा उतरण्यात आलेला आहे। यापैकी प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि कडधान्याचा पीक विमा मंजुरी मिळाली आहे। शेतकरी बांधवांनो, हे तर फक्त परभणी जिल्ह्यापुरतं मर्यादित, परंतु सर्व जिल्ह्यांची यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे। आता ते कोणते जिल्हे आहे व तुम्हाला कोणते काम करायचे आहे लगेच पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, आपण कलर बदलून घेऊया। तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पीक विमा नोंदणीची आकडेवारी पाहता 7,14,161 शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली होती। यामध्ये 365,000 हेक्टर सोयाबीन व 89,000 हेक्टर कापूस आणि 35,447 हेक्टर मक्याचे क्षेत्र विमा रक्षणाखाली आहे। विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्यानंतर हे दर आगाऊ जाहीर करण्यात आले होते, आणि त्यानंतर त्यांना मान्यताही देण्यात आली होती। आता शेतकरी बांधवांनो, पीक विमा रक्कम जमा झालेली आहे, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी मिळणार ते लगेच या ठिकाणी पाहून घेऊया। तर पैसे न मिळाल्याने शेतकरी बांधवांमध्ये झालेली दुर्व्यवस्था। अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव या पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा राहिलेला जमा झालेला नाही, किंवा विमा कंपन्याकडून मंजुरी मिळूनही गेल्या 3 ते 4 महिन्यापासून शेतकऱ्यांचे पेमेंट मिळाले नव्हते। यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत हैराण झाला होता। अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले। बघा, त्यांच्या रोजगाराच्या गरजा भागविणे अवघड झाले होते। याच आर्थिक तणावामुळे काही शेतकऱ्यांनी कर्ज काढावे लागले, तर काहींना आपल्या मालमत्तेचा काही भाग विकावा लागला। अत्यंत गंभीर परिस्थिती झाली होती, कारण शेतकरी बांधवांकडे पैशाची कमतरता आली होती, आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पण पीक विमा जाहीर करण्यात आलेला नव्हता। पण आज या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा दिवस आहे, कारण आज विमा रक्कम जमा करण्यात सुरुवात केली गेली आहे, आणि काही जिल्ह्यांची यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, आणि काही जिल्ह्याचे नावे पण सांगण्यात आलेले आहे। आता कोणते तालुके आहे व कोणते जिल्हे आहे, परंतु शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होण्यासाठी एक महत्त्वाचे काम करावं लागेल। जर ते शेतकरी बांधवांनी नाही केलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1 पण रुपया जमा होणार नाही। आता आपण लगेच जाणून घेऊया की ते कोणते काम करायचे आहे। ते काम केल्याच्या नंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल।
तर शेतकरी बांधवांनो, अंधारात असलेला कृषी विभाग या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कृषी विभागाची भूमिका मात्र प्रश्नात्मक राहिली आहे. पीक विम्याबाबत महत्त्वाची उदासीन असलेली कृषी विभाग अजूनही अंधारात असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभारी कृषी संचालक दौलत चव्हाण यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. यावरून विभागाच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. तर शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तालुक्यानिहाय विमा वाटप या ठिकाणी सुरू होणार आहे. आता कोणता जिल्हा आहे लगेच पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, 2025 मधील महत्त्वपूर्ण निर्णय. अखेर 2025 मध्ये सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित असलेली सर्व पीक विमा नुकसान भरपाई एकाच वेळी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. हे खरंच शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, मंजूर झालेली रक्कम सरकारनं विविध हंगामासाठी खालीलप्रमाणे रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. आता पाहून घ्या. 2022 ते 2024च्या कालावधीमधील काही भागांमध्ये सुमारे 2,87,00,000 रुपये मंजूर केले गेले आहे. तर बघा, खरीप 2023 साठी 181 कोटी रुपये रब्बी मंजूर करण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, किंवा 2023 ते 2024 साठी 63 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना या ठिकाणी 2 पीक विमे मिळालेले नाही. काही शेतकऱ्यांना तिसरा पीक विमा मिळालेला आहे, परंतु 2 पीक विमे शेतकरी बांधवांचे राहिलेले आहे आणि आताच एक पीक विमा शेतकरी बांधवाला मिळायचा आहे. असे टोटल 3 पीक विमे काही शेतकरी बांधवांचे राहिले आहे, परंतु जास्तीत जास्त शेतकरी बांधवांचे 2 पीक विमे राहिलेले आहे. आता शेतकरी बांधवांना दोन्ही पीक विमे कधी मिळणार लगेच पाहून घेऊया. आता शेतकरी बांधव पीक विमा मिळण्याची प्रक्रिया काय आहे? आता हा मोठा प्रश्न आहे शेतकरी बांधवांमध्ये. तर नक्की जमा कधी होणार? बघा, सरकारने अधिकाऱ्यांनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना यासाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया लागणार नाही, कारण ज्या शेतकरी बांधवांनी आधीच पीक विमा भरला आहे, ज्यांच्या पीक विम्याचे नुकसान झाले आहे, नोंदणीकृत आहे, त्यांच्या खात्यात ही रक्कम आपोआप जमा होईल. शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल नंबर तपशील इत्यादी तपासावे, जेणेकरून पैसे मिळण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, आजपासून पीक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि येत्या 14 दिवसामध्ये, म्हणजे की या महिन्याच्या अखेरीस, म्हणजे की सर्व शेतकरी बांधवांच्या 28 तारखेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम मिळून जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. आता शेतकरी बांधवांना लगेच जिल्ह्याआधी पाहून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम पीक विमा रक्कम जमा होईल. तर शेतकरी बांधवांनो, पहिलाच जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. स्थानिक नैसर्गिक आपत्ती 7,59,00,000 रुपये, काढणी पश्चात भरपाई 1,12,00,000 रुपये, एकूण भरपाई 8,71,00,000 रुपये. कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मंजूर केली गेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, येथील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात भरपाई नुकसानासाठी भरपाई देण्यात येत आहे, म्हणजे की तो कोल्हापूर जिल्हा. आता या कोल्हापूर जिल्ह्यामधील जेवढे खेडेपाडे असतील ते देखील रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा कोणता आहे लगेच पाहून घेऊया. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा तो म्हणजे की सांगली जिल्हा. आता सांगली जिल्हा, स्थानिक नैसर्गिक आपत्ती 2,78,00,000 रुपये, काढणी पश्चात भरपाई. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये जाणून घ्या, पीक कापणी प्रयोग 6,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्याला थोड्या प्रमाणात कमी पीक विमा रक्कम मिळत आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये जास्त रक्कम मिळालेली असेल. तर शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊया. आता शेतकरी बांधवांनो, तो म्हणजे की सातारा जिल्हा. पीक कापणी प्रयोग 4,10,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे सातारा जिल्ह्यासाठी. आणि पुढील जिल्हा तो म्हणजे की सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यासाठी 95,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. आता पुढील जो काय जिल्हा आहे ते पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. तर तो म्हणजेच की नाशिक जिल्हा. आता नाशिक जिल्ह्यामध्ये खूप कमी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, 3,00,000 रुपये सध्या पुरते मंजूर करण्यात आलेली आहे. आता पुणे विभाग, पुणे जिल्हा पाहून घ्या. स्थानिक नैसर्गिक आपत्ती 2,89,00,000 रुपये या ठिकाणी पुणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या आजची यादी. तर शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या पुढील जो काय जिल्हा आहे, पुढील जिल्ह्याची यादी सध्या आलेली नाही. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पीक विमा अनुदान नुकसान भरपाई लवकरच मंजूर होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे की काही जिल्हे राहिलेले आहे. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांसाठी 1,760 कोटी रुपये आणि विदर्भामधील 9 जिल्ह्यांसाठी 489 कोटी रुपयांची पीक विमाचा दुसरा टप्पा मंजूर करण्यात येणार आहे. बघा, अनुदानाचे वाटप लवकरच सुरू होणार आहे आणि यादी पण लवकरच येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारची चिंता करू नका. आज ज्या जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते जिल्ह्याला ज्या ठिकाणी रक्कम मिळणार आहे, आणि ज्या जिल्ह्याची यादी सांगण्यात आली नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत, कारण त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला देखील रक्कम मिळणार आहे. आता
शेतकरी बांधवांनो, पुढील यादी तुम्हाला पाहण्यासाठी एक काम तुम्हाला करायचे आहे, लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचे आहे जेणेकरून आपल्या पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. तर शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या आता हेक्टर किती मिळणार. तुम्हाला 10,000 रुपये प्रमाणे हेक्टर मिळणार अशी माहिती समोर आलेली आहे. आता 10,000 प्रमाणे हेक्टर जर म्हणलं तर शेतकरी बांधवांनो, 2 हेक्टर शेत असेल तर 20,000 रुपये अशा प्रमाणे तुम्हाला पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचे 30,000 रुपये हेक्टर मिळणार नाही. अफवांपासून सावधान राहा. तर ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला मेसेज बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.